गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी तुम्हाला माउंटी रिसॉर्टचं सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. कसं आहे रिसॉर्ट, काय आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. कसा वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. सो हा जो दिसतो आहे तो एंट्रन्स आहे. इथून आपली गाडी आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर इथे ही पूर्ण पार्किंग आहे. तर पार्किंग खूप मोठी आहे. आता इथे टोटल 10-12 गाड्या आहेत लागलेल्या आणि खूप छान असं व्ह्यू आहे. हा स्टार्ट इथून होतं सगळं. इथे असे मस्त झाडं लावलेले आहेत, फुलांची, गुलाब वगैरे आहेत. आंब्याची झाडं तर खूप जास्त आहेत इथे. आणि आमची जी रूम आहे ती ही वाली आहे. ही जी विंडो दिसते ती आमची रूम आहे. इथून खाली जायला जागा आहे. सो मी इकडे तुम्हाला दाखवते हे कुठे जातं. सो हे जे समोर तुम्हाला दिसते हा पूर्ण रेन डान्स आहे. इथे रात्री संध्याकाळचा रेन डान्स असतो. सो आता आपण इथून वरती जाऊयात. मी आधी बाहेरचं सगळ्या गोष्टी दाखवते तुम्हाला, त्यानंतर खाली जाऊन बाकीच्या गोष्टी दाखवेल. सो इथून सरळ वर गेले तर इथे रूम्स आहेत. सारंग, हॅलो बेटा. सो इथे असं त्यांनी वरती जायला जागा केलेली आहे मस्त. इथे आता लोकांनी सगळे कपडे टाकलेत वाळत कालचे. आणि इथून जागा आहे. इथे 2 रूम आहेत आणि त्या साईडने 2 रूम आहेत. त्याच्यासाठी वरती जायला तिकडनं त्यांनी जागा केलेली आहे. इथे असं मोठासा लॉन आहे. इथे लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे. आणि इथे सद्गुरू हॉटेल आहे. सद्गुरू हॉटेलच्या बॅक साईडलाच आहे हे. असं काहीसं आहे इथे वरती 4 रूम आहेत टोटल. आणि आम्ही आता जिथे स्टे केलंय ते दाखवते मी. सो ही रूम आहे आमची. असं काहीसं आहे आतमध्ये. आणि हे सगळं वुडन मध्ये बनवलंय, त्याच्यामुळे एसीची अजिबात गरज नाहीये. एवढं गार आहे खाली, अक्षरशः लादी एकदम गार झालेली आहे. आणि बाहेर एवढं ऊन आहे. आणि वाजले किती आहेत? 11:15. खूप छान आहे. आम्हाला सगळ्यांना आवडली. अशी आम्ही टोटल 7 जण होतो. 7 जणांसाठी आम्ही एकच रूम बुक केली होती. आणि बाहेर असं काहीसं आहे छानसं. आणि जे मी मगाशी दाखवलं होतं रेन डान्सचं ते इथून पण दिसतं खाली. आता मी रूम्स दाखवते. ही एक रूम आहे जी की आम्ही घेतली 1 नंबर. इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे आणि इथे एक. म्हणजे ह्या पण टोटल 4 रूम आहेत इथे. आणि इथे सगळं रात्रीचे लाईट्स वगैरे लागतात. खूप छान व्ह्यू दिसतो. तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी थोडंफार शूट केलेलं आहे. तर खूप छान दिसतं. इथे त्यांनी असं काहीसं केलंय. ते आंब्याचं झाड आहे मोठं. इथे पण असं त्यांनी चिल मारायला बसायला जागा केलेली आहे. इथे पण ही स्पेस त्यांनी बसायला जागा केली. इकडनं जो हवा येते ना खूप भारी येते. म्हणजे थोड्या वेळात हवा चालू होईल. खूप छान हवा येते, त्याच्यामुळे त्यांनी इकडे पण सिटिंग एरिया केलेला आहे. आणि हे खूप मोठं आहे. व्हिडिओमध्ये थोडंसं मे बी छोटं दिसू शकतं पण खूप मोठं आहे. स्विमिंग पूल आहे इकडे. आता मी बघते खाली गेली तर इकडे स्विमिंग पूल आहे. इथे सिटिंग एरिया केलाय. इथे अजून आंब्याचं झाड आहे, ते काम चालू आहे अजून, ते करतायत. बॅक साईडलाच एक नदी आहे. नदीला पाणी बऱ्यापैकी चांगलं आहे. उन्हाळा आहे तरी पण खूप छान पाणी येते. इथे खाली 4 रूम्स आहेत. म्हणजे टोटल ह्यांचे 12 रूम्स आहेत. आणि हो, त्या साईडला पण एक आहे तिथून पुढे, पण त्याचं अजून काम चालू आहे. सो इथे खाली बेसिक रूम्स आहेत. आम्ही जे घेतलं होतं ते वुडन कॉटेज होतं. आणि सेम वरती पण वुडन कॉटेज आहे जे मी आधी दाखवलं तुम्हाला. तर ते AC वालं होतं. आणि आम्ही जिथे स्टे केला तिथे ACची गरज नाही आहे, कारण की पूर्ण कूलिंग आहे. सो इथे हा डायनिंग एरिया आहे. आणि इथून त्यांनी स्पेस केलेली खाली जायला. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं असं बुफे सारखं होतं जिथून मी स्टार्टला खाली उतरली होती. तर तो आहे तिकडचा. म्हणजे तिथून आम्ही खाली आलो असतो, मगाशी आलो होतो. आणि इकडनं एक स्पेस आहे, इकडनं पण आपण खाली येऊ शकतो. आणि हा जो एवढा मोठा एरिया आहे इकडे सगळं रेन डान्सचं आहे. आणि इथून वरती गेलो की इथे फ्रेश होण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि
इथे वरती असं आहे जिथे आपण बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू शकतो. थीम छान आहे त्यांची. सो इकडनं व्ह्यू दाखवते मी. इथून तुम्हाला पूर्ण दिसेल रिसॉर्ट. खाली मोठं स्विमिंग पूल आहे. हो हे इकडे उभे आहेत मस्त. तिकडे त्यांनी असं चोपाळा केलाय. इथे लॉन आहे थोडंसं आणि इकडे ही नदी जी मी मगाशी तिकडनं दाखवली होती. इथे अजून काहीतरी ते बनवत आहेत. सिटिंग एरियाच बनवत असतील. काम चालू आहे अजून. आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आम्ही इथे गेलो होतो बसायला. आम्ही काल पण गेलो होतो आणि आज मॉर्निंग पण गेलो होतो. आणि असं काहीसं आहे इथे. इथे जर कोणाचा बर्थडे वगैरे असेल तर इथे सेलिब्रेशन करायचं असेल थोडंफार डेकोरेशन आणि ते नवीन डेकोरेशन पण करून देत असतील कदाचित. हे आता जुनं झालंय. कोणाचा तरी बर्थडे होऊन गेलाय. आणि इथे परत मग अशी शेती आहे. इथून हवा खूप जास्त छान येते. आणि तुम्ही बघशाल तर इथे सगळे आंब्याचे झाडं आहेत. आम्ही म्हणजे या रोडला जसं लागलो ना त्यापासून सगळे आंब्याचे झाडच होते भरपूर. सो आता इथनं मी खाली जाते. आता इथे पण ते काहीतरी बनवत आहेत. अजून काम चालू आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम करतायत ते अजून. आता हे आहे आधीचं आणि ते अजून काही गोष्टी ॲडिशनल करू राहिले तिथे. आणि हे जे आहे हे इथे वॉटरफॉल सारखं केले त्यांनी. जेव्हा स्विमिंग पूलमध्ये सगळे लोक येतात तेव्हा इकडनं वरतून पाणी येतं खाली. छान वाटतं. आणि त्यांनी जसं तिकडे स्टेप्स पण ठेवलेत. सो आपण तिकडे बसू पण शकतो. बसल्यावर असं आपल्या अंगावर पाणी येतं खाली. इथे पण एक आंब्याचं झाड आहे. हे जे वरून जे रूम्स दाखवले होते ते हे 4 रूम्स आहेत. इथे परत लॉन. तिकडे आता सगळे चोपाळ्यावर बसलेले आहेत मस्त. हा स्विमिंग पूल हा किड्स साठी आहे आणि तो आपले मोठे माणसांसाठी. सो हा व्ह्यू बघा जो की आम्हाला खूप जास्त आवडलेला आहे. इथलं एकदा काम झालं का हे पण छान दिसेल. इकडे ते आता सगळं सिटिंग. ओ शिट पाय गेला. इथे सगळं बसायला वगैरे करतायत ते. आम्ही सकाळी इकडे गेलो होतो आणि त्यांनी इथून स्टेप्स ठेवलेले आहेत जे की अजून काम चालू आहे. आता इथून खाली उतरणार आहेत आणि इथून सगळं जायचं. तर ते अजून काम करतायत. तर मे बी तिथपर्यंत ते रस्ता बनवतीलच. कारण की खूप लोक आले का सगळेजण तिकडे जातात बसायला. तर त्याचं अजून काम चालू आहे. तर हा ओव्हरऑल व्ह्यू असं दिसतोय. संग्रामदादा तिकडे वरती उभे आहेत. ही बॅक साईड झाली आणि फ्रंटची मी पूर्ण आता परत दाखवते तुम्हाला एकदा. ते मी वरूनच दाखवलं होतं. सो ह्यांनी वर खाली यायला पण भरपूर अशी जागा ठेवलेली. आता मी इथून खाली आली होती. सो आता इथून वरती जाते मी. सो इथे पण खाली टेबल्स ठेवलेत. जर कोणाला खालीच जेवण वगैरे करायचं असेल तर इकडून आपण वरती जाऊ शकतो. आणि इथे पुढे पण रूम्सचं काम चालू आहे. सो हा फ्रंट व्ह्यू आहे लॉनचं. इथून लॉनवरून असं दिसतं. ती मी मगाशी दाखवलं तो बॅक साईड होतं आणि हे फ्रंट आहे. सो इथे वरती 4, ह्याच्या खाली 4 आणि इथे वरती 4 असे टोटल 12 रूम्स आहेत जेवढे मला माहिती आहेत. आणि इथे त्यांचं किचन आहे. म्हणजे सद्गुरू हॉटेल आहे आणि त्यांचं किचन पण आहे इथे. आणि इथे गेमसाठी त्यांनी केलेलं आहे. अजून खूप गोष्टी इथे होणार आहेत. काम चालू आहे. इथे असं काहीच आहे. कॅनम वगैरे पण आहे. तर ओव्हरऑल खूप छान आहे इथे. आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इकडचं जेवण. नाश्ता एकदम प्रॉपर आहे. एकदम हॉटेलसारखं जेवण मिळतं.
आणि टेस्ट एकदम बेस्ट आहे. म्हणजे जेवणाच्या बाबतीत त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज केलेली नाही आहे. खूप छान जेवण आहे. लोकांनी आता काल स्विमिंगमध्ये गेले होते सो कपडे वगैरे वाट टाकलेले आहेत तर ते इग्नोर करा. आता सगळेजण यायला लागले खाली नाश्ता वगैरे करायला. सो एक आजी पण आलेले आहेत, मस्त एन्जॉय करतायत. आणि मेन विशेष एक गोष्ट खूप आवडली, आम्ही उन्हाळ्यात आलो आहोत. इतका ऊन पडतं दिवसभर आणि इथे आल्यानंतर अजिबात गरमी जाणवली नाही, ऊन जाणवलं नाही. कारण की खूप थंडगार आहे इथे आणि आजूबाजूला एवढे झाडं आहेत, डोंगर आहेत, त्याच्यामुळे अजिबात आम्हाला गरमी हा प्रकारच जाणवलेला नाही आहे इथे. आणि आम्ही जे कॉटेजेस घेतले, ही आमची रूम आहे, हे वुडन कॉटेजेस आहे. तर इथे पूर्ण म्हणजे AC ची पण गरज नव्हती आणि फॅन वगैरे पण नाही. एवढं ते थंड पडायचं दिवसभर, रात्री पण पूर्ण थंड होतं. सो ओव्हरऑल खूप छान आहे. रिव्ह्यू मी आता थोड्या वेळातच देते तुम्हाला. आता मी थोडं फ्रेश वगैरे होते आणि भेटूयात आपण परत. सो आम्ही आता इकडनं चेकआउट केलेलं आहे. खूप छान रिसॉर्ट होतं. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की विजिट करा तुम्ही. आणि सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिलेलीच आहे, कुठे काय आहे. सो आपण आता माझ्यासोबत जे मेंबर्स आहेत त्यांचे आपण रिव्ह्यू ऐकूयात, त्यांना कसं वाटलं. फर्स्ट नितीन गोलमुगळे. छान होतं एकदम. बस एवढंच. महत्वाचं म्हणजे जेवणाची क्वालिटी खूप छान आहे. एकंदरीत वाइब्स खूपच मस्त आहे, निसर्गरम्य आहे. तर म्हणजे लोकेशन तर एकदम बेस्ट होतं. आम्ही एप्रिल महिन्यात इथे आलो होतो आणि शेजारून नदी वाहते, नदीला भरपूर प्राणी आहे, रात्रभर पाण्याचा आवाज येतो आणि लोकेशन खूप मस्त आहे आणि जेवण तर अप्रतिमच आहे. म्हणजे या कमी किमतीमध्ये इतक्या तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटत आहेत तर एक नंबर आहे. म्हणजे दिस इज सजेस्टेड फॉर एव्हरीवन टू कम ऑन दिस रिसॉर्ट. आणि झोपायची वगैरे पण सोय, कोणत्याच गोष्टीची कमी नाही जाणार, कुठेच नाही. काही हॉटेलला कसं असतं राहायची सोय, कपल जेवण पण खूप छान. सो इकडे एक बेस्ट आम्हाला एक गोष्ट अजून एक आवडली का इथले जे रूम्स आहेत ना, आता मोस्टली आपण कुठे पण रिसॉर्टला जातो तर तिकडे कपललाच देतात किंवा मग फॅमिली रूम वेगळी असते आणि कपलची वेगळी असते. तर इथे जेवढ्या पण त्यांच्या रूम्स होत्या तर तिकडे तुम्ही ग्रुपने येऊन राहू शकता. तुम्हाला कपलमध्ये राहायचं तुम्ही कपलमध्ये पण राहू शकता आणि ते एक छान होतं. तर तुम्हाला मी सांगते की इथे जर ग्रुपमध्ये आपण आलो ना तर मग 2000 रुपये पर पर्सन आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल मेल्स. आणि जर कपल आले तर मग एका रूमला 5000 रुपये आहेत. आणि लहान मुलांची फीज अशी आहे की 5 वर्षाच्या आतले जे असतील त्यांना फ्री आहे, 5 वर्षाच्या पुढे असतील तर त्यांना 1000 रुपीज आहेत. तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. आम्हाला तर खूप जास्त आवडलं. रिसॉर्ट खूप छोटं होतं पण त्यांनी एकदम छान पद्धतीने मॅनेज केलेलं होतं आणि खूप छान वाटलं आम्हाला. ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी बेस्ट होत्या. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी इकडे नक्की जाऊन व्हिजिट करा. बाय.